मीनाबाई सुभाष चोतमल आणखी आपल्यामध्ये नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. किती का 40 वा केला तुम्ही, दरवर्षी पित्र भरवले, पण ते कबरातून बाहेर येणार नाही असं वचन सांगतो. हे ना, किती तुम्ही त्यासाठी रडले ते येणार नाही. पण त्यांची अपेक्षा काय आहे? त्यांच्या मुलाविषयी, त्यांच्या जावयाविषयी, त्यांच्या भावाविषयी, त्यांच्या शेजाऱ्याविषयी ही अपेक्षा आहे की काय अपेक्षा? लाजरसला त्या श्रीमंत व्यक्तीने विनंती केली होती, माझे 5 भाऊ घरी बसलेले, त्याला देवाचं माहीत नाही आहे, त्यांच्याकडे लाजरला पाठव. लाजर कपड्यातून जाणार का रात्री? जर ते उठला तर लोक काय म्हणतील त्याला? भूत आला बाबा, आहे ना, भूत आला ना घरामध्ये, आहे ना. लाजरसला म्हणजे अरे माझे काय देवाचे दास आहे त्या ठिकाणी, माझं काय त्या ठिकाणी बायबल आहे, जे त्याने विश्वास ठेवला तर ते पुढे जातील, स्वर्गात जातील, आहे ना. मी काय लाजरसला पाठवू शकत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून वचन जे सांगते की आपल्याकडे कोण आहे? आपली आंटी नाही आहे ना, तुमची बहीण नाही या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. कोणाची आई नाही या ठिकाणी, ती झोपी गेलेली. पण ते संदेश तुम्हाला देत असन आज संदेश आहे सर्वांना, तुम्ही देवामध्ये राहा. म्हणून वचन सांगते की तुम्ही माझ्यामध्ये राहिला तर माझी वचने तुमच्यामध्ये राहिले, तुम्हाला जे काय पाहिजे असेल तुम्हाला मिळेल. योहानाच्या 15 अध्यायामध्ये 7 वचन सांगते की तुम्हाला जे काय पाहिजे असेल. आणि येशू सांगतो की जात असताना स्वर्गामध्ये मी अनाथ असा तुम्हाला सोडून जाणार नाही. हालेलुया. वाचत आहे 15:18. योहान सुवर्तमान 15:8. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. आता थोडाच वेळ आहे, मग जग तुम्हाला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मग मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. तुला काय सांगितलेले की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो की मी जिवंत आहे. जर येशू जिवंत आहे, जे येशू मध्ये झोपे गेलेले ते पण जिवंत आहे. हालेलुया. जर आपला विश्वास आहे तर वचन सांगते की मी माझ्यामध्ये राहा. पुढे सांगितलं की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. बघा 21 मध्ये, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो ते पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. प्रेज लॉर्ड. आज्ञा आता म्हणतो की बाळासाहेब आमच्या काय 10 आज्ञा काय मुखपाठ आहे. प्रेज लॉर्ड. येशूकडे एक व्यक्ती आला, म्हणलं की आम्हाला सर्व माहिती आहे, म्हणजे आम्हाला काय सांगू नका, खून करू नका, चोरी करू नका, हे ना, कोरी मूर्ती करू नका, हे ना, आईवाल्याची आज्ञा पाळणे, हे सर्व मला माहिती आहे, हे सांगू नका आम्हाला, आज्ञा आम्हाला माहिती आहे. पण येशू सांगतो की कोणत्या आज्ञा सांगितलेल्या? प्रेज लॉर्ड. आज्ञा कोणत्या? येशूची आज्ञा कोणती? प्रेज लॉर्ड. आज्ञा कोणती? जर आज्ञा जर माहीत नसेल, करून घ्यायचं असेल तर चर्चला जावं लागतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल वाचणं पडेल. प्रेज लॉर्ड. जर बायबल नसेल तर विकत घ्यावं लागतं. प्रेज लॉर्ड. तेव्हाच आपल्याला त्या आज्ञा समजते की आज्ञा कोणती. प्रेज लॉर्ड. आता शरीराच्या आज्ञा माहिती आपल्याला, रोज काय सकाळी उठून ब्रश करायचा आपल्याला आणि चहा प्यायची. प्रेज लॉर्ड. सकाळचा नाश्ता करायचा, दुपारचं जेवण करायचं, रात्रीचं जेवण करायचं, न सांगता हे शरीर काय करतो? सिग्नल देत असतं आपल्याला. प्रेज लॉर्ड. पण आत्मा जे झोपी घातलेलं आहे, हे ना, त्याला आपण झोपू घातलेले, झोपरे बाळा झोपरे, अंगाई घातले त्याला झोपल्या. त्या आत्म्याला काय करा तुम्ही? खत पाणी द्या, त्याला देवाचे वचन द्या, त्याला प्रार्थना करायची सांगा. नाही तर आत्म्याला झोपलेला आहे, पाहिजे तुम्ही प्रार्थना करा, आमचा आत्मा झोपलेला बस, आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही चर्चला जा, आम्ही जातो, तुम्ही आमच्या घरी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर आपल्याला काय आजारी पडलो तर डॉक्टरला फोन करून बोलू का आमच्या घरी या. पेशंट डॉक्टरच्या घरी जातो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. डॉक्टर काय, डॉक्टरच्या घरी आपण जातो रात्री. प्रेज लॉर्ड. डॉक्टर आपल्या घरी आहे. त्याच्या प्रकारे आपण देवाकडे जायला पाहिजे. म्हणून वचन सांगते की याकोबमध्ये तुम्ही माझ्या जवळ या, म्हणजे की मी तुमच्या जवळ येईल. प्रेज लॉर्ड. आपल्याला वेळ आहे त्या ठिकाणी. पुढे वचन सांगायला तुम्हाला मुखपाठ सांगायचं की याकोब याचा 4था अध्याय 8 वचन असेल, तुम्ही माझ्या जवळ या, म्हणजे की मी तुमच्या जवळ येईल. प्रेज लॉर्ड.
आलेलं आपण देवाच्या जवळ जायला पाहिजे. तर आपण काय करतो, मी देवाच्या जवळ नाही जाणार, प्रेज लॉर्ड, देवाला माझ्या जवळ घेऊन जा, प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये भांडणं का होतात, प्रेज लॉर्ड, आपले मुलं वाट मार्गाला का लागतात, प्रेज लॉर्ड, आपले मुलं त्या ठिकाणी म्हणजे की कमी शिक्षण असून त्या ठिकाणी का होतात, हा त्या ठिकाणी स्टार का होतात, ते स्टार, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आता आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आब्राम मला 90 वर्षामध्ये त्या ठिकाणी आहे ना, 100 वर्षामध्ये आहे ना, साराचं 90 वर्षाचं असतं त्या ठिकाणी 100 वर्षामध्ये मुलगा त्याला इसाक, प्रेज लॉर्ड. आणि 6 वर्षाचा जो झाला मग म्हणलं की तुझा मुलगा मला दे, का दे, इसाक रात्री. मग त्या आब्रामाने विचार का केला असेल, आब्रामाने विचार केला, अरे हे शैतानी, देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. याकोबाचे पत्र सांगते पहिल्या अध्यायामध्ये, देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही, देव कोणाला परीक्षेमध्ये पाडत नाही, हे शैतान असेल. पण तू म्हणजे नाही, ही देवाची वाचा आहे सकाळची पहाटे. मग तू सकाळीच उठला आणि मला म्हणलं की आपल्याला डोंगरावर जायचं म्हणून, एक बळी जायचा म्हणून, प्रेज लॉर्ड. मग तो मुलगा का म्हणतो बकरा कुठे त्या ठिकाणी, प्रेज लॉर्ड. पण तू मनात म्हणला असेल तो आब्राम, अरे बकरा तू तूच आहे ना, प्रेज लॉर्ड, बकरा कोण होता त्या ठिकाणी, इसाक होता, प्रेज लॉर्ड. वरती त्या ठिकाणी डोंगरावर गेले आणि त्या इसाकाला सांगितलं की तू काढा जमा कर, मी वेदीर असतो, प्रेज लॉर्ड. सर्व तयारी झाली त्या ठिकाणी. मग त्यांना दस्तीनं काय केलं, तोंड बांधलं त्याच्या मुलाचं, हातपाय बांधून वेदीर ठेवलं, प्रेज लॉर्ड. जेव्हा तो काय करतो त्याला अर्पण द्यायचं, त्याचा मुलगा असं कापत त्यांनी, हा तर मन भरून आलं कसं कापावं, लय वेळ लागला. मग वरतून आवाज आली स्वर्गातून, अरे आबाई मग तू काय करते त्या ठिकाणी, तुला एकुलता एक मुलगा आहे त्या ठिकाणी 100 वर्षामध्ये गेलेली, तू त्याला काय करतो, मला अर्पण करतो त्या झोपामध्ये पाय कोकरूमध्ये, ते काप म्हणे, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आब्रामाने कोणाकडे पाहिलं, देवाकडे पाहिलं. जर त्याने सारखं पाहिलं असतं, त्याला सारखं नाही पाहिलं, सारखं पाहिलं असतं ना, मग त्याला स्टार झाला असतं. स्टार म्हणजे कोणता माहिती आहे का, स्टार झाला असतो. सारा म्हणजे काही जगातल्या गोष्टी आहे, कोणती म्हणजे तुझा देऊन तू तिकडे पाय म्हणे, त्याला कशाला अर्पण देतो, हे ना माझ्या मुलाला एखाद्या कोकडं काप म्हणे, माझ्या मुलाला देतो बाबा. पण त्याला साराला न सांगता तो कुठं गेला माहिती का, अर्पण करायला गेला इसाक. त्याला माहिती आहे की सारा जर मी सांगितलं तर सारा मला देऊ देणार नाही सांगितलं, प्रेज लॉर्ड. म्हणून आपल्याला सारा करली पाहिजे. सारा म्हणजे काय, आजची आणि बाळ आहे, त्याला काय समजत आहे, मग माझा लाडू आहे, हे माझ्या गोट्या आहे, माझा असं आहे, त्याला लाडामध्ये वाढतो. काय केलं ते जाऊ द्या, गेल्या दुकानामध्ये बापाच्या आणा लागायचा, मग तू काय घाल त्याला जाता, प्रेज लॉर्ड. असं म्हणतो आपण, असं करता करता मग तू शिकवतो, अरे माझा बाप जर घेतो